नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. आजच्या जागतिक योग दिनाचं औचित्य साधून ढालगाव येथील माळरान शिक्षण संस्था संचलित बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगमय वातावरणात अनोखा उत्साह पाहायला मिळाला. पहाटेच्या मंगलमय प्रहरी जेव्हा सूर्योदयाच्या पहिल्या किरणांनी संपूर्ण आसमंत उजळून निघाला होता, तेव्हा विद्यालयाच्या प्रांगणात 350हून अधिक चिमुकल्यांनी एकत्र येत योग साधनेचा संकल्प केला. योगासनांच्या विविध मुद्रेत तल्लीन झालेली मुलं म्हणजे जणू शांतता आणि आरोग्याचा एक जिवंत संदेश देत होते. शाळेच्या प्रांगणात घडलेला हा योग सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त आणि ध्येयाची पेरणी करणारा एक प्रेरणादायी सोहळा ठरला. योगासनांच्या प्रत्येक हालचालीतून विद्यार्थ्यांनी आपल्या शरीरातील ऊर्जेला आकार दिला आणि मानसिक एकाग्रतेचा अनुभव घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजितराव खराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाचं महत्त्व अधोरेखित केलं. ते म्हणाले की योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून ती एक जीवनशैली आहे. ज्याप्रमाणे एखादा वृक्ष आपल्या मुळांच्या आधारे वादळाला तोंड देऊन डौलान उभा राहतो, त्याप्रमाणे योगसाधनेनं संस्कारित झालेली पिढी आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करण्यास सक्षम बनते. आजच्या धावपळीच्या युगात शरीर आणि मनाचा समतोल राखण्यासाठी योग हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. हे विद्यालय केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचं केंद्र नसून इथं आपण विद्यार्थ्याच्या चारित्र्याची आणि आरोग्याची जडणघडण करतोय. शरीर हेच पहिलं मंदिर आहे आणि योग हा त्या मंदिराला शुद्ध ठेवणारा दीपस्तंभ आहे, जो आयुष्याच्या वाटेवर सदैव सकारात्मकतेचा प्रकाश पाडत राहील. आज तुम्ही केलेलं हे योग साधनेचा प्रयत्न उद्याच्या सक्षम आणि सुदृढ भारताची पायाभरणी ठरणार आहे. जागतिक योग दिनानिमित्त शाळेच्या परिसरात एक प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी योग साधनेत सहभाग नोंदवून या उपक्रमाला अधिक बळकटी दिली. शाळेच्या नूतनीकरण झालेल्या परिसराच्या पार्श्वभूमीवर हिरवाईच्या सानिध्यात पार पडलेला हा योग दिवस विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाची नवी पहाट घेऊन आला. अजितराव खराडे यांच्या नेतृत्वाखालील या शैक्षणिक प्रवासात आजचा योग दिन हा विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि मानसिक बळकटीचा महत्त्वाचा टप्पा ठरला. या विद्यालयातून घडणारा प्रत्येक विद्यार्थी येणाऱ्या काळात सुदृढ समाजात आपलं योगदान देण्यात सज्ज होईल याची खात्री या प्रसंगी पटत होते. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.